So now today we'll start with new chapter, that is simple harmonic motion, also called as SHM. माहिती आहे what is simple harmonic motion? Simple harmonic motion च्या अगोदर do you know what is periodic motion? हा, काय असतं periodic motion? You know, सांगा पटकन. हा, अरे बोला पटकन. काय असतं ओंकार? पिरियॉडिक मोशन नाही माहिती. काय असतं श्रुती? अरे आता तर बोलत होते ना काहीतरी. हा, what do you understand by periodic motion? हाँ हाँ, तो सिंपल मोशन हो गए. कोणालाच नाही माहिती पिरियॉडिक मोशन? हा, तन्मय, स्वयं, काय असते? वेद, क्षितिज, नाही माहिती. कसं होईल? No one knows. Yeah, periodic motion. Yeah, a motion that repeats itself at regular intervals of time. A motion that repeats itself at regular time. At regular intervals of time is called periodic motion. Periodic motion. Or harmonic motion. Periodic motion or harmonic motion. काय एक्झाम्पल सांगता येईल? पेंडुलम. पेंडुलम. ओके. आणखी रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. किती वेळ लागतो रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ ना? 24 आवर्स लागतात ना? नाही का? अजून अजून काय आहे? क्लॉक. मोशन ऑफ क्लॉक हँड्स आफ्टर एव्हरी 12 आवर्स. 12 घंट्यानंतर पुन्हा सेम फिरायला लागते ना कडे. कोणाच्या घरी वेगळी आहे. लिहिलंय. नेक्स्ट लिहा ऑसिलेटरी मोशन. आता हे तर सांगता आलं पाहिजे. ऑसिलेटरी मोशन तरी सांगता आलं पाहिजे.
काय असतं ऑसिलेटरी मोशन? येस, बट दॅट टू अँड फ्रो असं नाही की इथून निघालं, इथे जाऊन थांबलं, 2 मिनिटं आराम केला, मग इकडे आलं, मग इकडे 4 मिनिटं थांबलं कारण जास्त पळालं, मग इकडे वापस गेलं. इट शुड बी पिरियॉडिक. या पिरियॉडिक टू अँड फ्रो मोशन, a periodic to and fro motion of a body, a periodic to and fro motion of a body about a fixed point. It's called oscillatory or vibratory motion. Called vibratory, oscillatory or vibratory motion. Oscillation आणि vibration मध्ये काय फरक आहे? Amplitude. काय आहे याचे एक्झाम्पल्स? मग पेंडुलम, tuning fork, swing. These are the all examples of oscillatory motion. एक आहे tuning fork, TUNNING, tuning fork. Okay, इसमें लिहा next heading will be our simple harmonic motion. Next will be simple harmonic motion. The simple harmonic motion is just simply combination of periodic and oscillatory motion. Oscillatory motion मध्ये काय लिहू नका, मी सांगतो ते काय. तर periodic motion मध्ये काय होतं? The motion is repeated again and again after regular interval of time. Then oscillatory motion मध्ये काय झालं? Periodic to and fro motion, right? तर periodic to and fro motion काय होईल आपलं आता? सिंपल हार्मोनिक मोशन. याच्यामध्ये लिहा काय लिहिणार? इट इज अ स्पेशल टाइप ऑफ पिरियॉडिक मोशन. It is a special type of periodic motion in which a particle moves to and fro repeatedly on a straight path about a fixed mean position. Under a restoring force directed towards the mean position. दिल्यापर्यंत पॅराग्राफ चेंज करून लिहा. मॅग्निट्यूड ऑफ
restoring force, magnitude of restoring force at any instance is directly proportional to the displacement of the particle from mean position. काय कळलं त्याच्यामध्ये वाचायचं पुन्हा? काय दिलं सगळ्यात पहिले तर इट इज अ स्पेशल टाइप ऑफ इट इज फर्स्ट ऑफ ऑल अ पिरियोडिक मोशन, राइट? म्हणजे काय होणार आहे? हे मोशन काय होणार आहे? रिपीट होणार आहे, राइट? इट इज अ रिपीटेटिव्ह मोशन. इट इज अ रिपीटेटिव्ह मोशन, राइट? त्याच्यानंतर in which a particle moves to and fro repeatedly on a straight path, right? To and fro motion होणार आहे इथे. To and fro motion कशामध्ये होतं? Oscillation. Right? So repetitive oscillation होणार आहे, right? थोडक्यात म्हणायचं तर त्याच्यानंतर काय लिहिलंय? अंडर अ रिस्टोरिंग फोर्स रिस्टोरिंग फोर्स का असतो? व्हॉट डू यू मीन बाय द वर्ड रिस्टोर? हा, रिस्टोरचा अर्थ काय? हा, साठवणे असं म्हणणं तुमचं, कारण त्याच्यामध्ये स्टोर असं येत आहे ना, बेस्ड ऑन दॅट. हा, काय सिद्धेश काय म्हणणे? मोठ्याने बोल ना, बाकीच्यांनी पण सांगितलं. सांग, अरे बोल पटकन. फक्त वेळ साठीच होतं का ते? मग आम्हाला पण कळू दे ना, सांग पटकन, नाही तर आम्ही तेच समजू की फक्त वेळ साठी होतं ते काहीतरी. सर, एखादी जुनी वस्तूला म्हणजे रिस्टोर करून नवीन बनवलं, त्याच्यामध्ये काय चुकीचं बोलला तो? टू मेक इट ॲज to make a thing as it was before. काय लिहिलं मी? to make a thing as it was before म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला जशी ती अगोदर होती तसं पुन्हा बनवणं, याला काय म्हणणार? रिस्टोर. म्हणजे काय? एखादी तुम्हाला आता से तार आहे तुमच्याकडे, तार वाकवली, काय झालं? शेप चेंज झाला, तार आता वापस सरळ केली, काय झालं? तर रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? आता जे रिस्टोर करायला मदत करेल, दॅट फोर्स विल बी कॉल्ड एज द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोर करायचं म्हणजे काय? की जसं अगोदर होतं तसंच पुन्हाच करायचं आहे आपल्याला, राईट? तर जेव्हा पेंड्युलम नॉर्मली कुठे होता आपला अगोदर? सपोज फॉर एक्झाम्पल इथे होता,
तर जर आपण इथे ओढलं तर काय होईल, इट विल ट्राय टू रिस्टोर इटसेल्फ टू गो टू दिस पोझिशन, राईट. आणि आपल्याला माहिती आहे की इफ वी वॉन्ट टू चेंज पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट वी नीड अ फोर्स. तर हा फोर्सला काय म्हणणार आहे आपण, दिस फोर्स विल बी कॉल्ड एज द रिस्टोरिंग फोर्स. तर कळलं रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय आहे, तर रिस्टोरिंग फोर्स म्हणजे आहे त्या जागेवर वापस जायला लागणारा फोर्स म्हणजे काय, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स पर्यंत कळाले, विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. हा रिस्टोरिंग फोर्स. आता आपलं पेंडुलम पहिले राईट साइडला गेलं आणि इथून जर आता सोडलं त्या पेंडुलमला, तर कुठे जाईल पेंडुलम, मीन पोझिशन पर्यंत कडे यायचा प्रयत्न करेल का, मीन पोझिशन कडेच का बरं आलं, दुसरीकडे का नाही गेलं कुठे बी, इट वॉज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी होती ना. तर तो जो फोर्स लागला, दिस फोर्स विल बी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. तुम्ही इकडे गेले, पेंडुलम या साइडला घेऊन गेलं, तर त्याचा फोर्स कुठे लागणार आहे, पुन्हा मीन पोझिशन कडेच. आणि त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे, रिस्टोरिंग फोर्स. इट इज ऑलवेज फोर्स, इथेच लिहितो, डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि नेक्स्ट काय आहे, द फोर्स, द रिस्टोरिंग फोर्स, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट, displacement from mean displacement from mean position. तर आता रिस्टोरिंग फोर्स सगळ्यात जास्त कुठे राहील, इथे, इथे किंवा इथे, ए, बी आणि सी. कुठे राहील सगळ्यात मॅक्सिमम, फक्त सी वरती राहील का, ए आणि सी. अरे ए तर इकडे निगेटिव्ह मध्ये होईल ना, हे वरती राहील का, राहील का सांगा बरं. So the displacement, the restoring force will be maximum at A and C. जेव्हा पण तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी चेक करता, आपण मॅग्निट्यूड मध्ये प्रोपोर्शनॅलिटी चेक करत असतो, नॉट इन द डायरेक्शन. ठीक आहे. तर ए आणि सी इथे सगळ्यात मॅक्सिमम राहील आणि बी वरती किती होईल ते, 0. या अशा प्रकारचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो. द रिस्टोरिंग फोर्स विल बी मिनिमम at the mean position. B काय आहे, मीन पोझिशन आहे ना. रिस्टोरिंग फोर्स मिनिमम कुठे असेल, मीन पोझिशन. आणि मॅक्स पोझिशन वरती द रिस्टोरिंग फोर्स विल बी द मॅक्सिमम. राहील लक्षात. आता एक एक सगळं शब्द आता पूर्ण समजून सांगितलेला आहे डेफिनेशन मधला. लिहून घ्या असं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून लिहा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SHM. रीड बघा नेक्स्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SHM. काय का दाखवले SHM सगळ्यात पहिले तर इट विल बी अ पिरियॉडिक मोशन. Periodic to and fro motion लिहा. Periodic to and fro motion. It is a periodic to and fro motion. म्हणजे एकाच पॉइंट मध्ये हे दोन्ही पण कव्हर झाले, राईट.
And next, restoring force is directed towards the mean position. हे झाला आपला फर्स्ट पॉइंट आणि हा होणार आपला आता सेकंड पॉइंट. The restoring force is always directed towards the mean position. And proportional to displacement. दोन्ही पण एक याच्यामध्ये लिहून टाका. फोर्स काय दिलंय? restoring force is directed towards the mean position and directly proportional to the displacement from mean position. पहिल्या याच्यामध्ये मोशन बद्दल लिहिलंय, सेकंड याच्यामध्ये फोर्स बद्दल लिहितोय. Restoring force is directed towards the mean position and directly proportional to displacement from mean position. Next reading terms related to SHM. आपण साध्या मोशन मध्ये कोणते कोणते टर्म्स बघितले होते आपण? आठवा तर डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, स्पीड, एक्सेलरेशन, वेलोसिटी, रेफरन्स पॉइंट. हे बघितलं होतं का? इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी. मग आता तसे SHM मध्ये ते टर्म्स नाही वापरत, तर वी हॅव समथिंग एल्स. टर्म्स रिलेटेड टू SHM आपण फक्त टर्म्स इन SHM. In that your first is time period. Class of time period, what do you understand? Duration of time. ये क्या हो गया? Time ही तो duration हो गया है. काय काय समजलं तुम्हाला? What can be? काय अंदाजा काय वाटतो तुम्हाला? हे काय असतो? Time period. काहीतरी असेल, काहीतरी वाटत असेल यार, हे तर ऐसा ऐसा हो सकता है. कशाचा स्पेसिफिक काय बघतोय असं? टाइम टेकन फॉर डिस्प्लेसमेंट. सगळ्यात पहिले मला सांगा वन ऑसिलेशन म्हणजे काय? मी ऑसिलेटरी मोशन सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं वन ऑसिलेशन म्हणजे काय असतं. एक ऑसिलेशन कंप्लीट करणं म्हणजे काय? The one oscillation म्हणजे काय असतं? एक ऑसिलेशन कंप्लीट करणं म्हणजे तुम्ही मीन पोझिशन पासून सुरू करणार. यू कॅन गो आयदर टू राईट और टू लेफ्ट. आपण दरवेळेस राईटला जातो, नाव विल गो टू लेफ्ट. तर मॅक्स पोझिशन पर्यंत पोहोचायचं इथे. नंतर इथून फर्स्ट विल गो टू द मीन पोझिशन. देन जरा वन केस वन ए बी 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 सेकंड थर्ड. आता इथून पुढे कुठे जायचं? सी ला. नंतर फोर्थ केस आता सी वरनं पुन्हा मीन पोझिशनला बी वर. हे पण ड्रॉ करायचं का? डॉट ए नाही आपला सी. हे काय झालंय? बी पासून ए ला, ए पासून पुन्हा बी ला, बी पासून पुन्हा सी ला आणि सी पासून पुन्हा बी ला. हे काय झालं? दिस इज वन ऑसिलेशन. तर एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो त्यालाच काय म्हणतो आपण? टाइम. एक ऑसिलेशन करायला काय असतं तर
मीन पोझिशन पासून सुरू करून लेफ्ट राईट दोन्हीकडे जाऊन सेंटरला यायचं, याला काय म्हणणार? वन ऑसिलेशन. आणि त्याला कंप्लीट करायला किती टाइम लागतो त्याला काय म्हणणार आपण? टाइम पिरियड. लिहा त्याच्यामध्ये टाइम टेकन बाय पेंड्युलम. टाइम टेकन बाय पेंड्युलम टू कंप्लीट वन ऑसिलेशन. To complete one oscillation is called time period. तर मग याचा SI युनिट काय होईल? हा काय होईल? अरे टाइम आहे, टाइमला कसा डिनोट करतो? सेकंड्स. सो इट विल बी इन seconds. So our next term is frequency. काय असते फ्रिक्वेन्सी? हा नंबर ऑफ ऑसिलेशन पर युनिट. येस, पर युनिट टाइम म्हणजे युनिट टाइमचं युनिट काय? सेकंड्स. नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम म्हणजे काय होईल मग आता? एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स होत आहेत यांनी काय कळतं आपल्याला? फ्रिक्वेन्सी. राईट. जर एका सेकंदामध्ये 4 ऑसिलेशन्स कंप्लीट होत असेल, 4 वेळेस ते ऑब्जेक्ट पुढे जाऊन मागे येत असेल, त्याला काय म्हणणार आपण? फ्रिक्वेन्सी इज 4. या सगळ्यात पहिले फ्रिक्वेन्सी काय आहे? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स, completed by pendulum in 1 second. Completed by pendulum in 1 second. It's called its frequency. It's called its frequency. मग आता फ्रिक्वेन्सीचं SI युनिट काय? Hertz. It is hertz. The hertz actually असतं काय? SI unit the hertz आहे, also written as Hz. But Hz नेमकी असतं काय? जसं आपलं न्यूटन काय होतं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं. 1/2. हां 1/2. Yes, it is 1/T or second inverse. 1/second. The 1/second का बरं? हाँ why 1/second? थोडी व्हायला पाहिजे. 1/kg तर काही नसतं. 1/second कसं? हाँ काय काय? अरे मोठ्याने बोल यार. हाँ तुम्ही मला कितीतरी वेळा सांगितलेलं आहे स्वतःला चुकायचा एक मौका द्या. कारण चुकल्यानंतर माणसाला कळतं अरे बरोबर काय काय होत नाही. चुकली काय होईल? चुकल फक्त इससे बोला तो और कुछ नहीं होगा. तुम्ही स्वतःला चुकण्याचा पण एक मौका देतो. फ्रिक्वेन्सीला काय सांगितलं होतं आपण? नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. तर पर युनिट टाइम आहे तर युनिट कुठे टाइम कुठे असणार आहे?
ऑब्विसली डिनॉमिनेटर मध्ये. मग न्यूमरेटर मध्ये काहीच का नाहीये, फक्त डिनॉमिनेटर मध्येच एक युनिट आलंय, न्यूमरेटर मध्ये तर काहीच नाही, त्याने सिम्पली 1. न्यूमरेटर मध्ये काय असेल मग? नंबर ऑफ ऑसिलेशन्स. नंबर ऑफ ऑसिलेशन्स चा युनिट काय? अरे ऑसिलेशन्स तुम्हाला मोजायचे. जर तुम्हाला विचारलं तुमच्याकडे किती नंबर ऑफ बुक्स आहे आता, तर तुम्ही काय सांगणार? त्याला काही युनिट लावणार का? फक्त नंबर सांगणार ना, 4, 5, 8, 10 जे काही असेल ते. सो नंबर ऑफ ऑसिलेशन्सला पण काही युनिट राहील का? इट इज अ काउंटिंग. काउंटिंगला काही युनिट असते का? कोणती पण काउंटिंग घ्या. नंबर ऑफ हाऊसेस इन युअर कॉलनी, तुम्ही फक्त नंबर सांगता. नंबर ऑफ चेअर्स इन दिस क्लासरूम, नंबर सांगणार. तर तसं पण ऑसिलेशन पण आपण फक्त काउंट करणार आहे. सो काउंटिंग विल ऑलवेज हॅव ओनली नंबर, देयर विल बी नो युनिट. पण जेव्हा आपल्याला एखादी क्वांटिटी मेजर करायची आहे, लाईक टाइम, मास, लेंथ, velocity, acceleration and all that, it will always have some of the other unit. तर इथे टाइम साठी युनिट आलंय, बट नंबर ऑफ ऑसिलेशन साठी काही युनिट नाहीये, बिकॉज इट इज अ काउंटिंग. ओके, तर म्हणून हे आहे सेकंड इनवर्स, किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता, और सेकंड टू पॉवर -1. Then third is the amplitude. काय असते amplitude? माहिती तुम्हाला सांगा बट. काय असते? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. कशापासून? फ्रॉम द मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज बिटवीन 2 पॉइंट्स. तो एकच पॉइंट सांगितलं. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे कशापासून? तुझ्यापासून, माझ्यापासून. कोणते 2 पॉइंट्स कोणते? Those 2 points will be, second will be the final point. कुठे पण जाऊ शकतो ऑब्जेक्ट, but one the reference point is always the mean position. या काय लिहिणार amplitude मध्ये? The maximum displacement of the particle. The maximum displacement of the particle from the mean position. From the mean position, it's called amplitude. मग आता याचा ऐसा युनिट काय? मीटर्स का बरं? Exactly, it is a displacement. So SI unit is meters. SI unit is meters. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, एनर्जी तुम्ही कुठलेही घेऊन या, सोलार, विंटर, समर, कोणते घेऊन या. एनर्जीचा युनिट नेहमी काय राहणार आहे? वाव, नहीं आई है क्या मार्केट में? इट विल ऑलवेज बी जूल. वर्क तुम्ही कोणताही करा, पॉझिटिव्ह करा, निगेटिव्ह करा, 0 नाही, बिकॉज 0 विल नॉट हॅव एनी व्हॅल्यू. तर whatever work you do it for yourself, do it for others, do it for no one, it will always be in joules only. पॉवर कशाची पण जरी कॅल्क्युलेट केली तरी पण ती कशामध्ये असणार आहे? वॅट मध्ये. तसं डिस्प्लेसमेंट तुम्ही कोणाची पण कॅल्क्युलेट करा, इट विल ऑलवेज बी मीटर्स. टाइम पण कशामध्ये असणार आहे? नेहमी सेकंड्स मध्ये असणार आहे. सो ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट वी हॅव फेज. फोर्थ we have phase, PHASE. काय असते फेज? मग फेज जर थोडक्यात सांगायचं, फेज tells us about the position of the object at any particular time and the direction in which it is going. कारण मी तुम्हाला जर सांगितलं की 2 सेकंदानंतर माझं ऑब्जेक्ट आहे ते मीन पोझिशन पासून 1 मीटर दूर असतं. 1 मीटर दूर कुठे? लेफ्ट साइडला, राईट साइडला? इथं कळलंच नाही. तर ते जे काम आहे, that tells us, we get to know it from the phase. phase मध्ये लिहा, मी मला एक्सप्लेन करायला रेडी आहे. या फेज मध्ये
the physical quantity which expresses the position and direction of the motion of an oscillating particle. कशासाठी असते? फक्त ऑसिलेटिंग पार्टिकल साठी असते फेज. Of an oscillating particle is called phase. तो फेजला काही ऐसा युनिट वगैरे नसते, बट इट इज डिनोटेड बाय, त्याला काय म्हणतात? फाय. PHI, फाय. सर्कल आणि त्याच्यामध्ये उभी रेष. फेज जे आहे that will study more in electromagnetic waves. येईल पुढे, त्याच्यामध्ये आपण फेजला जास्त डिस्कस करू. आता डिस्कस केलं, त्याच्यानं जेव्हा ते येईल तेव्हा पुन्हा डिस्कस करावं लागेल. सो दिस विल डिस्कस इट ड्युरिंग that time. Okay, so for now we'll start with wave representation of SHM. Wave representation. Wave representation of SHM. SHM म्हणजे काय? Wave representation of SHM. Wave म्हणजे काय? लाट कशी असते? झिगझॅग मोशन मध्ये असते का? साइनचा ग्राफ पण सेम असतो का? साइन थीटाचा ग्राफ, कॉस थीटाचा ग्राफ, इज इट इन अ फॉर्म ऑफ वेव? बताओ. असतो का? कसा असतो साइन थीटाचा ग्राफ? कुठून होतो सगळ्यात पहिले साइन थीटा? Does it starts from 1 or starts from 0? आणि cos थीटाचा ग्राफ 1 पासून पक्का. तर वेव रिप्रेझेंटेशन ऑफ SHM, it is always in this form. Starts from 0, जेव्हा त्याच्या मॅक्सिमम पोझिशनला पोहोचेल तेव्हा इथे याला काय म्हणणार आपण? व्हॉट इज दिस? या पोझिशनला काय म्हणणार सगळ्यात पहिले? तर हे तर बोली आहे ना. दिस इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. दिस इज द डिस्प्लेसमेंट. एक्स एक्सिस वरती असते डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आता मॅक्सिमम झाले, याच्या पुढे झाली का कुठे डिस्प्लेसमेंट? मग या डिस्प्लेसमेंटला काय म्हणणार आपण? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला एम्प्लिट्यूड. दिस इज द एम्प्लिट्यूड. मग आता या एक्स ऍक्सिस वरती काय असतं? We have and this is displacement. वरती कोणती डिस्प्लेसमेंट असेल? पॉझिटिव्ह आणि खाली राहील निगेटिव्ह. This is also our अरे यार
त्याच्यामध्ये when we are at origin or phi काय रिप्रेझेंट करत होतं phase. So when we come to this, or phi is equals to pi by 2 at this position, or phi is equals to pi over here, phi will be equals to within 3 pi by 2, and over here phi is equals to 2 pi or 0. पुन्हा 0 होऊन जातं because now same motion is starting, so it will be 2 pi or 0. हे बनवून घ्या. आणि ह्या पूर्ण याला लागलेला टाइम if काय म्हणणार आपण आता A, B, C, this is point D, E. So time from A to E काय होईल आपलं? It will be our time period. आणि हे पूर्ण मोशन ए पासून ई पर्यंत याला काय म्हणणार आहे आपण? दिस विल बी युअर वन ऑसिलेशन. सो मोशन फ्रॉम ए टू ई इज वन ऑसिलेशन. झाले म्हणून हो सर. नेक्स्ट वेळ काय झालं? सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम. काय असते सिंपल पेंडुलम? वही है जो तुम सोच रहे हो, जो सोच रहे हो वो जल्दी से बताओ. हाँ
अरे सांगा यार पटकन काय असते सिंपल पेंडुलम. हा तेच काय सांग. तेच आहे जे तू करतोय. चला नीट शब्दामध्ये सांग. अरे मराठीत सांग, कोणत्या भाषेत सांग. रोजची मला सांगतोय. हा शब्द भेटत कुठं पडला सापड. कोणता शब्द भेटतो. अरे पेंडुलम विचारलंय, मोशन नाही विचारलं. पेंडुलम काय असतंय, ते काय मोशन करतं, कशाला करतं, कुठे करतं, ते नाही विचारलं मी. पेंडुलम काय असतं. काय असतं. इन्स्ट्रुमेंट. हा गरजेचं आहे. इट शुड ऑलवेज मूव टू अँड फ्रो. अरे सांगा यार काय असतं. काय पेंडुलम बनतं कसं मला ते सांगा. एक्झॅक्टली काय असतं पेंडुलम. बस हेच सांगायचंय. पेंडुलम काय असतं, कसं बनतं, कसं पेंडुलम. अरे काय असं मी काय मोठा प्रश्न नाही विचारला. तुम्ही मोशन वगैरे कुठे कुठे चालले एवढ्या दूरचं तुम्ही विचारलंच नाहीये. मी तुम्हाला बाजूच्या गल्लीतला पत्ता विचारताय, तुम्ही मला मुंबईला जायचं सांगताय. अवघड सांगा पटकन सांगा. हा काय होईल. अरे पेंडुलम म्हणजे काय असतं. एका दोरीला मास बांधलं तर काय बनतं. हे तुम्हाला सांगता नाही तू सांगितलं, बाकीच्यांना विचारलं. म्हणजे कान पण उघडे नाहीये. लोक काय बोलताय, जे लोकांनी सांगताय हा काहीतरी रिॲक्ट केलं म्हणून हेच असू शकतं. दुसऱ्याचं उचलून तरी पळा. या पेंडुलम मध्ये a heavy point mass suspended by a weightless string from a rigid support. सांगा आता काय कळलं एवढं याच्यावरनं. हे सांगितलं होतं का मी तुम्हाला. एखाद्या मासला दोरीला बांधलं की पेंडुलम बनेल म्हणून. तुम्हाला हे सांगता येत नव्हतं. जो सपोर्ट आहे तो कसा पाहिजे. इट शुड बी अ रिजिड सपोर्ट. राईट. रिजिड म्हणजे काय. पक्का पाहिजे. इट शुड नॉट मूव. ठीक आहे. तर इथे काय दिलेले वेटलेस. तर वेटलेस म्हणजे असं नाही की त्याला काही वेट नसणारच. द वेट विल ऑलवेज बी प्रेझेंट बट ऍज कम्पेअर्ड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट टाइप द वेट ऑफ द स्ट्रिंग शुड बी व्हेरी व्हेरी लेस. म्हणजे असं नाही की पावसाचं मास बांधलं 4 किलोची दोरीच असं नाही जात. ठीक आहे. इट कॅन हॅपन उलटा. 4 किलो मास है, पावसाची दोरी असेल तर इट विल बी कंसिडर्ड वन्स. बट जर तुमने उल्टा कर दिया कि ये हल्का इनके भारी है तो नहीं हो. ठीक है. तर यांनी इथे काय सांगितलंय. दिस इज अ पॉइंट मास. राईट. दिस इज अ पॉइंट मास. तर पॉइंट मास म्हणजे काय. असं नाही की सगळं मास जे आहे ते एकाच पॉइंट वरती जायचं. असं नाही. पॉइंट मास म्हणजे जे मास जे आहे ते एका ठिकाणीच पाहिजे. असं नाही की गावभर पसरलेलं एवढं मोठं. तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो छोटा पाहिजे. असं नाही की त्याला तुम्ही एवढा मोठा असा गावभराचा पसारा बांधून दिला. देन इट विल नॉट बी अ पेंडुलम. एवढं मोठं पेंडुलम नसतं.
ठीक आहे, दिस विल नॉट कम अंडर द कॅटेगरी ऑफ पेंडुलम. मला पॉइंट मास म्हणजे अर्थ काय होता त्याचा, तर की ते एका ठिकाणीच पाहिजे. दिस विल बी कॉल्ड एज पॉइंट. आता असं म्हणू नका की एवढा मोठा पॉइंट कुठे असतो, त्यांचा म्हणायचा अर्थ असा. ओके, झालं इथपर्यंत. डायग्राम काय ड्रॉ करायची गरज नाही, पेंडुलम तर तुम्ही बघितलं. सो नेक्स्ट लिहा द टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. की एक पेंडुलमचा टाइम पिरियड काय असतो सगळ्यात पहिले तर ते सांगा. टाइम टेकन फॉर वन ऑसिलेशन. तर एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाइम लागेल, तर द टाइम पिरियड टी इज गिवन बाय द फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट L बाय G. इथे L काय असेल, व्हॉट विल बी द L, कशाची, the string. Yes, will be the length of string and G काय होईल, G will be the acceleration due to gravity. मला सांगा इथं युनिट सेकंदच येणार आहे का, दुसरं काय आलं तर चेक करा. ज्या मला दुसरा आलं, अरे करून बघा, करा कॅल्क्युलेट करा. इकडे तर टाइम आहे, याचं तर सेकंदच राहील, पण इकडे पण सेकंड येतंय का, हे याचं करा. मला सांगा कसं सेकंड आलं तर. हा मग सेकंडच राहतं मग का, कसं करून दाखवा मला कळलं नंतर काहीतरी.